सोलापूर महानगरपालिकेचे मनपा आयुक्त श्री सचिन ओंबासे यांनी शिक्षक आणि परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर अत्यंत सकारात्मक भूमिका घेत 4 कोटी रुपयांचा मोठा निधी त्वरित वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यामुळे शिक्षक आणि कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे। कामगार महासंघाचे अध्यक्ष आणि माजी महापौर बेरिया यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत आयुक्तांनी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। परिवहन कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रक्कमेपोटी 3 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्याचे निश्चित झाले। तसेच तांत्रिक ज्ञान असलेल्या 50% सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाप्रमाणे पुन्हा नोकरी देण्याचा आणि परिवहन व्यवस्थापकाची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। शिक्षकांसाठी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना 7व्या वेतनाचा तिसरा हप्ता म्हणून 1 कोटी रुपयांची रक्कम त्वरित वितरित करण्याचा आदेश देण्यात आला। सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यापुढे शासनाच्या नियमाप्रमाणे दरमहाच्या 10 तारखेच्या आत करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। या ठोस आणि सकारात्मक निर्णयाबद्दल शिक्षक आणि कामगार संघटनांनी मनपा आयुक्तांचे आभार मानले आहेत। स्वामी छगन बनसोडे, शिवानंद अजनाळकर, नागेश म्हेत्रे, अब्दुल रजाक मकानदार, अनिल बागले तर प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने फजल शेख, इम्रान पठाण, नागेश गोसावी, कुदूस शेख, रफिक खान, फुरकान पानगल, मदसर पिरजादे, इरकल सर, नईम नाईकवाडी आदी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी आणि कार्यरत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतनाचा महानगरपालिकेचा हिस्सा 3 टप्पे त्याच्यातले मिळालेले नव्हते। त्या संदर्भात आणि सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकांचा पगार आणि निवृत्तीवेतन हे वेळेवर मिळावं या संदर्भात आज माननीय आयुक्तांच्याबरोबर आणि माननीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरबरोबर चर्चा झाली आणि त्यांच्या 7व्या वेतनाचा 1 हप्ता या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलं। दुसरा हप्ता आम्ही फेब्रुवारीला द्यावं आणि तिसरा हप्ता पुढच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून द्यावं अशा तऱ्हेची विनंती आम्ही आयुक्त साहेबांना केली। त्याचप्रमाणे पेन्शन आणि पगार हे 10 तारखेच्या आत व्हावं अशा पद्धतीची मागणी केली। ती माननीय आयुक्तांनी ती मागणी रास्त असल्याने ती मान्य केलेली आहे। त्याचबरोबर परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचा जे देय रकमा आहेत त्या 3 कोटीच्या त्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेल्या होत्या। त्यातले फक्त 75 लाख रुपये देण्यात आले होते। त्यातली राहिलेली 2.25 करोड रुपयाची रक्कम देखील परिवहन कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशा तऱ्हेचा एक निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करणे आणि जे काही रिटायर्ड सेवक आहेत त्या रिटायर्ड सेवकांना त्यांची शारीरिक प्रकृती किंवा शारीरिक चांगली आहे त्या सेवकांना पुनर्नियुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे। आणि त्याचबरोबर नव्या बसेस आल्यानंतर उत्पन्न वाढल्यानंतर बाकीच्या आर्थिक प्रश्नावर निर्णय घेऊ अशा तऱ्हेच्या बैठकीमध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा झालेली आहे।